प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. ज्यांना गेली 2000 वर्ष मुख्य प्रवाहाच्या बाहेर ठेवण्याचं काम इथल्या मनुवादी व्यवस्थेने केलं, ज्यांना जगण्याचे अधिकार सुद्धा नाकारले, अशा जाती समूहांना बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिले, सन्मानानं जगण्याचे अधिकार दिले आणि इतरांच्या तुलनेमध्ये स्वतःलाही शर्यतीमध्ये पुढे नेण्यासाठी जाण्यासाठी एक ताकद दिली, बळ दिलं. त्यामध्ये मातंग समूह सुद्धा आहे. मातंग समूहाला सुद्धा बाबासाहेबांनी संपूर्ण अधिकार दिले. आज बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराच्या ताकदीवर मातंग समूह हा आपली प्रगती करू लागला. परंतु दुर्दैवानं आज हाच मातंग समूह पुन्हा एकदा एकटा पडतो की काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे. अर्थात हे एकटं पडण्याला कारणीभूत त्यांच्यातले म्हणजे मातंग समूहाचे जे स्वतःला नेते म्हणून घेतात, जे पुढारी म्हणून घेतात, जे बुद्धिहीन पुढारी त्यांच्यात सध्याच्या घडीला आहे, जास्त नाही तीन चार बुद्धिहीनांमुळे जे भारतीय जनता पक्षाच्या कच्छेती लागलेले आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शरण गेलेले आहे, अशा गुलामांमुळे मातंग समूह हा पुन्हा एकदा एकटा पडतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. सुदैवानं मातंग समूहामध्ये बहुसंख्याक समूह हा आंबेडकरवादी आहे, तो विवेकशील आहे, बुद्धिजीवी आहे. आपलं हित कशात आहे, आपलं नुकसान कशात आहे हे ते जाणतो आणि म्हणून ह्या विवेकशून्य गुलाम नेत्यांपासून तो लांब आहे. आताही आपण पाहतोय उपवर्गीकरणाच्या नावाखाली ज्या काही मुठभर गुलामांना हाताशी धरून सरकारनं मागासवर्गीय समूहामध्ये फूट पाडण्याचं काम केलं किंवा करू पाहत आहे. वास्तविक पाहता ज्या समूहाला इथल्या मनुवादी व्यवस्थेने नाकारलं होतं, अशा 59 जाती समूहांना त्यावेळेच्या महार म्हणजे आताच्या बौद्ध, मातंग, चर्मकार इत्यादी ह्या 59 जाती समूहांना बाबासाहेबांनी एका धाग्यात गुंफलं. मागासवर्गीय, शेड्यूल कास्ट ह्या एका धाग्यात या 59 जाती समूहांना बाबासाहेबांनी गुंफलं आणि त्यांना एकत्रित राहण्याची संधी प्राप्त करून दिली. परंतु सरकारनं त्यांच्या ऐक्यावरती घाव घालण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि ते सरळ सरळ आंबेडकरवाद्यांना भिडवू शकत नाही, बौद्धांना भिडवू शकत नाही. कारण इथल्या मनुवादी व्यवस्थेला जर कोणी थेट टक्कर देत असेल तर तो फक्त आणि फक्त बौद्ध समूह. आंबेडकरवादी जनता हीच फक्त इथल्या मनुवादी व्यवस्थेला पर्यायानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला थेट टक्कर देत आहे. आणि मग ह्या आंबेडकरवादी जनतेच्या विरोधात थेट लढण्याची हिंमत RSS मध्ये नाहीये, सरकारमध्ये नाहीये. आणि म्हणून त्यांनी मातंग समाजाच्या आडून बाण मारण्याचं काम चालू केलेलं आहे, फूट पाडण्याचं काम सुरू केलेलं आहे. परंतु ह्या प्रयत्नांमध्ये जी नफरतखोर शक्ती आहे, जी व्यवस्था आहे, ती फेल होणार हे 100%. कारण आमचा मातंग समूह सुधारलेला आहे, तो शिक्षित आहे, तो बाबासाहेबांच्या विचारांवरती पथक्रमण करणारा, मार्गक्रमण करणारा समूह आहे. तो इतरांच्या दावणीला बांधलेला समूह नाही, तो बुद्धाच्या मार्गाने जाणारा समूह आहे. त्यामुळे मातंग समूह प्रत्येक समाजामध्ये 3-4 बिंडोक राहतात, तसं आमच्या मातंग समाजामध्येही असतील. परंतु त्याच्यामुळे आमचा मातंग समूह आता सरकारने कितीही प्रयत्न केले
तरी आंबेडकर वादापासून दूर जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे. उपवर्गीकरणामुळे आपलं नुकसान आहे आता मातंग समूहाला कळू लागलेलं आहे. अगोदर त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये इथल्या सरकारी व्यवस्थेनं भरवलं की उपवर्गीकरणात तुमचं भलं आहे म्हणून. परंतु ज्या वेळेला सत्य बाहेर येऊ लागलं त्यावेळेला ते सत्य अतिशय भयानक असं आहे. उपवर्गीकरणामुळे मातंग समूहाचं सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे आणि मातंग समूहानं आता पुरेपूर ओळखलेला असल्यामुळं मातंग समाजानं आता उघडपणे उपवर्गीकरणाला विरोध दर्शवलेला आहे. तो आंबेडकरी समूहाबरोबरच राहू इच्छितो. त्यांच्यासोबत ज्या इतर 58 जाती आहेत, चर्मकार असतील, होलार असतील, ढोर वगैरे वगैरे, या सर्व जाती समूह बौद्धांसोबत एकवटलेले आहेत. कारण बौद्धांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य आहे. उपवर्गीकरणामध्ये बौद्धांचं काहीही नुकसान होणार नाही, उलट पक्षी बौद्धांना प्रचंड असा फायदा होणार आहे. परंतु ज्या 59 जाती समूहांना बाबासाहेबांनी आरक्षणाचं सुरक्षा कवच दिलेले आहे त्या आमच्या इतर जाती समूहाचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये हाच नेहमी बौद्ध धम्यांचा बौद्ध अनुयायांचा प्रयत्न राहतो. आणि आता सुद्धा बौद्धांना माहित आहे की उपवर्गीकरणामुळे आपल्यालाच फायदा होणार आहे. असं असलं तरी मातंग समूहाचं किंवा इतर समूहांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये ही भूमिका बौद्धांनी घेतलेली आहे. आणि म्हणून ह्या बौद्धांच्या औदार्याचं स्वागत करण्यासाठी स्वतः चर्मकार समूह, कोलार समूह, इतर बाकीच्या 57 जाती या बौद्ध समाजाबरोबर एकवटल्याच्या दिसून येत आहे. दुर्दैवानं मातंग समूह हा प्रवाहाच्या बाहेर जाऊ पाहत होता, तो आता उपवर्गीकरणामुळे आपलं अधिक नुकसान होणार आहे हे लक्षात आल्याच्या नंतर आणि मातंग समूहातले जे आंबेडकरवादी आहेत, बहुसंख्याक हे आंबेडकरवादी आहेत आणि त्या आंबेडकरवाद्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याला कामाला यश मिळताना आपल्याला दिसत आहे. आणि पुन्हा एकदा मातंग समूह आपल्या मूळ स्थानी आंबेडकरवादाकडेच वळत आहे हे आपण पाहतोय. आणि निश्चितपणे कोणी कितीही प्रयत्न केले तरी ह्या ऐक्यावर मातंग, चर्मकार आणि बौद्ध हे जे ऐक्य आहे या ऐक्यावरती कुठंही ओरखडा कोणालाही उमटवता येणार नाही एवढं मात्र निश्चित. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.